पाटलांनी जिल्ह्याचं नेतृत्व अधिकारी केलेलं आहे, त्यांचं नाव पुसण्याचा हा प्रयत्न होता. शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल? मोहित्यांचं नाव कसं? पाक गल्लीला, रस्त्याला, बोळाला, कुठल्या ह्याला नाव नाही. एवढी सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे? या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होटगी रोड, मजेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. परत सभागृहावर खूप मोठं वादळ किंवा आरोप असं यावर आपलं मत काय आहे? आणि आता तिथं वादळ पण नाही आणि झंझावात पण नाही आहे, आणि त्यानं काय फरक पडायचं कारणही नाही. मला वाटतंय सभागृहाच्या नावाचा विषय होता, त्या नावाचा विषय सदस्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि सदस्यांनी बहुमतानं घेतलेल्या निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे, अशी साधारण प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे. त्यामुळं त्याचं राजकारण न करता आपल्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत. विकासाचे प्रश्न आहेत, अडचणीचे प्रश्न आहेत, लोकांनी दिलेली जबाबदारी आहे. या सगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या वादळ काही येणार नाही. आणि असं मत होतं त्याच्यामध्ये की नवीन जर सभागृह बांधणार असतील तर माजी पंतप्रधान अटलजींचं नाव घेण्यात यावं असं त्यांच्याकडून सांगितलं. मात्र दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील या विरोधात रणजितदादा पक्षाची जवळीक नाही आहे. यामुळं कुठेतरी शंकरराव मोहिते पाटलांनी जिल्ह्याचं नेतृत्व अधिकारी केलेलं आहे, त्यांचं नाव पुसण्याचा हा प्रयत्न होता. मला एक आपल्याला समजत नाही आहे, शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल? मोहित्यांचं नाव कसं? पाक गल्लीला, रस्त्याला, बोळाला, कुठल्या ह्याला नाव नाही. एवढी सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे? त्यामुळे त्यांचा कधी अवमान आम्हाला करायचा नाही आणि त्या गोष्टीत मला जायचंही नाही. आम्ही शंकरराव मोहिते पाटलांचं नाव बदललेलं नाही आणि ते बदलणार नाही. आम्ही शिवरत्न हे नाव बदललेलं आहे. बदलायचा निर्णय मी बदलला नाही, सभागृहात घेतलाय असं मला तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे. आता कुठलंही नाव आपल्या सोयीनं जोडणं मला वाटते उचित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण बघितलेला आहे तो जिल्हा परिषद बॅकसाईडला आहे. मला वाटतं या सगळ्या लोकांनी या पुतळा पाठीमागच्या बाजूला बसवणं उचितच नव्हतं. तो वास्तविक पाहता दर्शनी बाजूला आणि तो दर्शनी गेटवर पुढच्या बाजूला बसण्याची आवश्यकता होती. तर महाराजाचा सन्मान याच्या संदर्भात कुणी बोलावं हा एक वेगळा विषय, त्या विषयावर मी जाणार नाही. परंतु मी आपल्याला क्लिअर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळिमा लागेल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही ना कुणाला करून देणार आहे. त्यामुळं हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. अक्कलकोट, जिथे प्रत्येक पाऊस श्रद्धेने भरलेला आहे, जिथे लाखो भक्तांना स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो, अशा श्री स्वामी समर्थांच्या पावन अक्कलकोट भूमीवर निर्मल डेव्हलपर्स सादर करीत आहेत स्वामी वात्सल्य. भक्ती, शांतता आणि आधुनिक जीवनशैलीचा अद्वितीय संगम. अक्कलकोटच्या मध्यवर्ती परिसरात वसलेला, तब्बल 4 एकरांमध्ये विस्तारलेला हा भव्य आणि सुयोजित प्रकल्प श्री स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी जवळ, तसेच सोलापूर अक्कलकोट रोड आणि सोलापूर गाणगापूर रोडला उत्कृष्ट जोडणी लाभलेला, भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वारातून सुरू होतो एका सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैलीचा प्रवास. बूम बॅरियर सुरक्षा व्यवस्था, मजबूत कॉन्क्रीटचे रस्ते आणि प्रत्येक रस्ता उजळून टाकणारे आधुनिक LED स्ट्रीट लाईट्स, प्रत्येक वयोगटाचा विचार करून उभारलेली आकर्षक थीम गार्डन, लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा, निसर्गरम्य पार्क जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरून जातो, भक्ती आणि संस्कृतीची परंपरा जपणारं सुंदर मंदिर आणि आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध करणारे कीर्तनालय, निरोगी जीवनासाठी ओपन जिम, खेळ प्रेमींसाठी आधुनिक टर्फ आणि संपूर्ण कुटुंबासाठी सक्रिय आनंदी जीवनशैली. आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला अधिक खास बनवण्यासाठी प्रशस्त आणि सुंदर सेलिब्रेशन लॉन, जे संध्याकाळच्या रंगबेरंगी प्रकाशात अधिकच खुलून दिसतं. भक्तीची शांतता, आधुनिक सुविधांचा साथ आणि निर्मल डेव्हलपर्सचा विश्वास. स्वामी वात्सल्य ही फक्त जागा नाही, ही स्वामींच्या कृपाछायेत घडणाऱ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आजच तुमचा प्लॉट बुक करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.